नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले? लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले? तर आपल्याला लेखन शक्य झालं, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, त्याची फसवेगिरी किती दिवस चालणार? त्याची फसवेगिरी किती दिवस चालणार? अधोरेखित शब्दाची जात ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 2 भाववाचक नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे? पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्त्रीलिंग, पुल्लिंग व नपुंसकलिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, आंध्रा केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? आंध्रा केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 टी प्रकाशम हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यातील नाही? खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 लिंगाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, भांगडा हा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? भांगडा हा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात? सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वाचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 नेपच्यून हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, डॅश हा प्राथमिक रंग नाही? डॅश हा प्राथमिक रंग नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 हिरवा ही आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे? यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गीतांजली श्री यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे रणजित सिंह डिसले हे कोणत्या जिल्ह्याचे आहेत? ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे रणजित सिंह डिसले हे कोणत्या जिल्ह्याचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर जिल्ह्याचे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, रणजित सिंह डिसले यांना कोणत्या वर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेला आहे? रणजित सिंह डिसले यांना कोणत्या वर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण? सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 वसंतराव नाईक सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे व्यक्ती होय। प्रश्न क्रमांक 15, आंतरराष्ट्रीय योग दिन 2020 ची थीम काय आहे? आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मानवतेसाठी योग हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लोणेरे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, विधान परिषदेचा सदस्य होणाऱ्या व्यक्तीचे वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावी? विधान परिषदेचा सदस्य होण्याच्या व्यक्तीचे वय किती वर्ष पूर्ण केलेली असावी? तर ऑप्शन क्रमांक 3 30 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चेन्नई दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, जागतिक बॅडमिंटन दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक बॅडमिंटन दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 5 जुलै जागतिक बॅडमिंटन दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, बेन स्टोक्स कोणत्या देशाचा खेळाडू आहे? बेन स्टोक्स
कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड. बेन स्टोक या देशाचा खेळाडू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पहा. 2 ग्रामसभामधील अंतर किती महिन्यांपेक्षा अधिक असू नये? 2 ग्रामसभामधील अंतर किती महिन्यांपेक्षा अधिक असू नये? तर ऑप्शन क्रमांक 4 तीन महिन्यांपेक्षा अधिक असू नये. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पहा. उपसरपंचाची निवड कोण करते? उपसरपंचाची निवड कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामपंचायत सदस्य उपसरपंचाची निवड करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पहा. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा परिषद मंजूर करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पहा. गावच्या विकास संबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? गावच्या विकास संबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसभा संबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता होय. प्रश्न क्रमांक 26 पहा. राष्ट्रीय एकता दिन कोणता? राष्ट्रीय एकता दिन कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पहा. पारस येथील विद्युत केंद्रांमध्ये वीज निर्मिती कशापासून होते? पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते? तर ऑप्शन 3 दगडी कोळशापासून. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहा. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतापगड या ठिकाणी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा. G7 शिखर संमेलन 2022 कोणत्या देशात पार पडले? G7 शिखर संमेलन 2022 कोणत्या देशात पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 3 जर्मनी. G7 शिखर संमेलन 2022 पार पडले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहा. महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या साली झाला? महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या साली झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1869 महात्मा गांधी यांचा जन्म झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पहा. भारताची स्वदेशी बनावटीची पहिली औष्णिक पाणबुडी कोणती? भारताची स्वदेशी बनावटीची पहिली औष्णिक पाणबुडी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 INS अरिहंत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पहा. स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर अब्दुल कलाम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पहा. उंठावरचा शहाणा या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. उंठावरचा शहाणा या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 मूर्खपणाचा सल्ला देणारा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा. केसाने गळा कापणे या म्हणीचा अर्थ सांगा. केसाने गळा कापणे या म्हणीचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वासघात करणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा. अहमदनगर या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? अहमदनगर या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मदत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा. देह जाऊ अथवा राहू पांडुरंगाची दृढ भाऊ या वाक्यात उभ्यानवे अवयव ओळखा. देह जाऊ अथवा राहू पांडुरंगाची दृढ भाऊ या वाक्यातील उभ्यानवे अवयव ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 अथवा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा. सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अवयव कोणते? सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अवयव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 मागे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा. वस्त्र या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा. वस्त्र या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 मंडन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा. संयोग या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारांप्रमाणे होतो? संयोग या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारांप्रमाणे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 संयम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विकारी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा. उंट या शब्दाचा विरुद्धलिंगी
शब्द ओळखा. उंटे या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 सांडणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 वा कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आपण आता यावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वा रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते? रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य पूर्वेला उगत असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वा घर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. घर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 सदन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वा वारा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. वारा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अनिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वा कुंजर या शब्दाचा खालीलपैकी शब्द कोणता? कुंजर या शब्दाचा खालीलपैकी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 गज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 अपकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर नरेंद्र जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा आपण येता का फिरायला या वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण येता का फिरायला या वाक्यातील सर्वनाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 आपण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा केलेले उपकार जो जाणत नाही असा त्यास डॅश डॅश म्हणतात. केलेले उपकार जो जाणत नाही असा त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 कृतज्ञ हे आपले करेक्ट आन्सर होईल.